रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही तुमच्या बिझनेसला एक आयडेंटिटी देत आहात लीगली. आपण मॅन्युफॅक्चर केल्याच्या आधीसुद्धा आपण ऑर्डर निर्माण करू शकतो, एक फंड गोळा करण्याचा आयडिया तरी घेऊ शकतो आणि मग पुढे जाऊ शकतो. ह्याच्यामुळे दोन गोष्ट होतात. एक, आपल्याला कळतं की आपला बिझनेस कुठल्या दिशेने चाललाय आणि दुसरं आपल्याला कळतं आपल्याला कितपत आपल्याकडे फंड जमा होऊ शकतं. त्यांच्यासमोर त्यांना सांगा की मला माझं रजिस्ट्रेशन करायचं आहे माझ्या बिझनेसचं. आता ते तुम्हाला विचारतील किंवा नाही पण विचारलं तरी पण तुम्ही सांगा की मला हा बिझनेस इथपर्यंत न्यायचा आहे, अमुक गोष्टी करायच्या आहेत, माझा दूरदृष्टीचा प्लॅन हा आहे, मला फंड फॉरेनमधून उचलायचे आहेत, उद्या जाऊन मला एक्सपोर्टर बनायचं आहे, आज मी होलसेलर आहे विदिन इंडिया विदिन स्टेट, उद्या जाऊन मला हे करायचं. हे सगळे क्रायटेरिया त्यांनी विचारले नाही तरी तुम्ही त्याच्यासमोर मांडा आणि त्याला सांगा की मला हे सगळे जे क्रायटेरिया आहेत हे फुलफिल होतील नंतर पण होणार आहेत, मी करणार आहे ते मला माहिती आहे. तू मला ह्या हिशोबाने कुठलं रजिस्ट्रेशन माझ्यासाठी योग्य आहे ते मला सांग आणि मग तुम्ही पुढचा पाऊल घ्या रजिस्ट्रेशन करण्याची. रजिस्ट्रेशन नेमकं कसं करायचं, त्याची प्रोसेस काय असते? जेव्हा बायर म्हणतात की तुम्ही पटकन रजिस्टर करून घ्या आणि मगच आम्ही पेमेंट करतो, त्यांच्यातर्फे ते चुकीचं नाही बोलत आहेत, पण तुम्ही जरा थोडं घाईनी न केलेलं बरं ते जरा विचारून करा. जेव्हा पण तुम्ही एक काय निर्माण करत आहात स्वतःनी, नेहमी लक्ष द्या की ह्याचा ट्रेडमार्क जो आहे तो तुमच्या स्वतःच्या नावावर आहे आणि नॉट ऑन कंपनी किंवा पार्टनरशिप फॉर्मच्या नावावर. मग तुम्ही त्याचा हक्क बाळगू शकता फ्युचरमध्ये. हे खूप गरजेचं आहे आणि हे लक्षात ठेवा. ब्रँड नेम जे आहे, आता तुम्ही सांगितलं की कंपनी नेम वेगळं असू शकतं, ब्रँड नेम वेगळं असू शकतं. मग हे ब्रँड नेम आपण प्रोटेक्ट कसं करायचं? ब्रँड नेम रजिस्टर पण करायला जाताना त्याच्यामध्ये तुमचं ॲप्लिकेशन जेव्हा तुम्ही टाकाल तेव्हा ते ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ते जेव्हा ॲक्सेप्ट होते त्याची प्रक्रिया चालू होते की ते ॲक्सेप्टसाठी. आता जर का ते ऑलरेडी मार्केटमध्ये त्याचे सिमिलर नेम्स असतील तर तुम्हाला ते तिकडे ऑब्जेक्शन येत जातील. पण जेव्हा ही प्रक्रिया चालू होते, जेव्हा ते ॲप्लिकेशन तुमचं ॲक्सेप्ट होतं मार्केट आपलं गव्हर्नमेंट आपलं जे डिपार्टमेंटमध्ये, तेव्हा तुम्ही आर म्हणून तो लोगो लावू शकता. तुमच्या जे आपण बघतो छोट्यामध्ये कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये असतं कुठल्याही ब्रँड नेमचे, ते लावायला चालू करू शकतात की तुम्ही हे रजिस्टर केलेलं आहे. स्टार्टअपला आपल्याला एक मुद्दा आहे की आपण स्टार्टिंगचे 10 3 वर्ष फुल्ली आपले जे इन्कम आहे ते टॅक्स फ्री करून घेऊ शकतो. कुठले 10 आहेत, कुठले 3 वर्ष ते आपल्याला सिलेक्ट करायचे असतात. बरोबर. मग ह्याचा लाभ तुम्ही कसं घेऊ शकता, ह्याचं प्लॅनिंग कसं करू शकता, हे रजिस्टर करण्याआधी तुम्ही कन्सल्टंट बरोबर आणि इतर लोकांबरोबर ह्याच्याबरोबर चर्चा करा. हा एपिसोड बघून घाबरू नका की आपण काय म्हणजे आपल्याला करायला लागतंय. आपण उद्योग चालू केला आहे एक चांगल्या गोष्टीसाठी आणि भल्यासाठी, त्याचा काहीतरी लाभ घेण्यासाठी आता रजिस्ट्रेशन केलं मग एवढा विचार करायला लागतो. काही जास्त विचार करायला लागत नाही. तुम्ही जेव्हा उद्योग एक गोष्ट चालू कराल ना, मग आपाप ते तुम्हाला कळेल की ते काय आणि कसं करायचं. आणि जसं मी म्हणालो, जेव्हा तुम्ही उद्योग चालू करता तेव्हा इतर लोक पण तुमच्याबरोबर जुळून जातात हे सगळी प्रक्रिया सोपी करण्यासाठी. म्हणून सर्वात प्रथम तर घाबरू नका. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सामान्य जनांना स्टार्टअप करण्यासाठी आणि स्वतःचं अर्थकारण सुधारवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही सिरीज आतापर्यंत तुम्ही बघितली असेल तर तुम्हाला जाणवलं असेल की स्टार्टअपचे जे उद्योग आहेत ते भरपूर वाढलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. मात्र त्याचबरोबर त्यांचं यशस्वी होण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे. त्यामागची कारणं नेमकी काय आहे आणि कोणता उद्योग, कोणतं स्टार्टअप केल्यामुळे तुम्ही यशस्वी होऊ शकता, कशा पद्धतीनं हा स्टार्टअप यशस्वी बिझनेस तुम्ही बनवू शकता, या सगळ्यांविषयी मार्गदर्शन आपण CA प्रथित यांच्याकडून घेत आहोत. आणि आज हाऊ टू रजिस्टर युअर बिझनेस कंपनी याविषयी आपल्याला गायडन्स घ्यायचा आहे CA प्रथित यांच्याकडून. प्रथित आपल्यासोबत आहेत. प्रथित, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर तुम्हा सगळ्यांना माहिती असेल CA प्रथित हे एक नामांकित CA तर आहेतच, पण त्याचबरोबर ते एक ॲडवायझरसुद्धा आहेत, एक गुंतवणूक सल्लागार आहेत आणि त्यांनी अगदी कमी वयामध्ये PD ॲडवायझर्स अँड स्ट्रॅटेजिस्ट नावाची कंपनी उभारलेली आहे. या कंपनीच्या माध्यमातून ते मोठमोठ्या उद्योजकांना सल्ला देत असतात, ॲडवाईज करत असतात आणि यामधूनही वेळ काढून ते आपल्या स्टुडिओमध्ये येऊन आपल्या सगळ्यांना स्टार्टअपविषयी सर्व काही सांगतायत. अगदी सुरुवातीपासून ते एक कंपनी रजिस्टर करून त्याच्यानंतर ती यशस्वी नेमकी कशी बनवायची, कोणत्या क्षेत्रामध्ये बनवायची, या सगळ्यांविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करतायत, सल्ला देत आहेत. आणि आजसुद्धा त्यांच्याकडून आपल्याला हा सल्ला घ्यायचा आहे, मोलाचा हा सल्ला आपल्याला घ्यायचा आहे. प्रथित, तुम्ही तसं तर आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणजे ती अगदी आयडिया कशी चूज करायची, कोणती आयडिया आपल्याला पुढे नेता येईल एक चांगलं बिझनेस करण्यासाठी, स्टार्टअप करण्यासाठी, या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात. मात्र ज्या
त्यावेळेला आयडियासुद्धा आपली आलेली आहे, ती चूज केलेली आहे, बिझनेस आपण सेक्टर निवडलेला आहे. पण त्याच्यानंतर जेव्हा आपण ग्राउंडवर जातो, अगदी कंपनी सुरू करण्यासाठी किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी, त्यावेळेला पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे बिझनेस रजिस्टर करायचा की नाही करायचा? आणि जर करायचं असेल तर ते कशा पद्धतीनं करायचं? मग याच्यामुळे एक प्रश्न पडतो की कंपनी किंवा बिझनेस रजिस्टर करणं म्हणजे नेमकं काय? आणि ते खरंच गरजेचं आहे का? रजिस्ट्रेशन म्हणजे काय असतं? रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही तुमच्या बिझनेसला एक आयडेंटिटी देत आहात लीगली. एक लीगल आयडेंटिटी देत आहात. जेव्हा तुमचा जन्म होतो, तुमचा बर्थ सर्टिफिकेट बनवला जातो, त्याच आधारावर तुमचा पासपोर्ट बनवला जातो आणि ते घेऊन तुम्ही परदेशात जाता. आता जेव्हा तुमचा बिझनेस तुम्ही रजिस्टर करता, गव्हर्नमेंटमध्ये त्याची तुम्ही नोंद करता. तुमचे फायलिंग जे आहे तुम्ही रेग्युलरली क्वार्टरली किंवा वार्षिक करत जाता, तसं गव्हर्नमेंटकडे पण तुमची ती माहिती जमा होते. हम्म. आता जेव्हा तुम्ही रजिस्टर करता, तुमचा एक लेटर हेड जेव्हा तुमचं बिल बनतो, जे तुम्ही कुठल्या तुमच्या सप्लायरला देता, जेव्हा त्याला काही विकता, त्या आधारावर तुमचा सप्लायर तुम्हाला पेमेंट करतो. आता त्याच्यासाठी तुम्हाला बँक अकाउंट नेसेसरी आहे ती पेमेंट इनटेक करायला. ते बँक अकाउंट कसं बनणार? जेव्हा तुम्ही एक रजिस्टर्ड कंपनी किंवा एक पार्टनरशिप रजिस्टर्ड असाल, तेव्हाच तुमचा तो बँक अकाउंट बनेल, ज्याच्यामध्ये तो पैसे टाकू शकेल तुमचे जे सप्लायचे असतात. आता तो पण बघणार की तुम्ही रजिस्टर्ड आहात का नाही आहात. कारण मोठ्या मोठ्या क्वांटिटीज घ्यायची जर का तुम्हाला त्याला विकायचे असले आणि त्याच्यासाठी त्यांनी तुम्हाला पेमेंट करावी असली, तर तो पण बघणार की तुम्ही रजिस्टर्ड आहात की नाही. त्याचा ते तुमची क्रेडिबिलिटीसुद्धा वाढते त्या कारणामुळे. हम्म. तर रजिस्ट्रेशनचा हा एक पूर्ण पार्ट महत्त्वाचा आहे. भाग असतो. हम्म. आणि दुसरं असतं की तुमचे जे GST सारखे जे रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया असते, जर का तुम्ही एक रजिस्टर्ड GST सेलर आहात, तर जो माणूस तुमच्याकडनं ती वस्तू विकत घेतो, त्याला इनपुट टॅक्स बेनिफिटसुद्धा मिळतो, ज्याचा तो त्याचा आउटपुट टॅक्स लायबिलिटी भरताना वापर करू शकतो. मग रजिस्ट्रेशन करण्याचे हे सगळे बेनिफिटसुद्धा आहेत. जेव्हा तुम्ही बँकेत जाता, तुमचं बँक अकाउंट उघडल्यानंतर जेव्हा तुम्हाला एक नॉन कोलॅटरल, जर का तुम्ही नवीन बिझनेस मध्ये रजिस्टर झाले असाल, उद्यम सर्टिफिकेट ज्याच्याबद्दल आपण बोलू, तर त्याच्या मागे नॉन कोलॅटरल सारखी क्रेडिट फॅसिलिटी पण सुद्धा उपलब्ध होते. मग GST म्हणजे रजिस्ट्रेशन करणं हे नेसेसरी सुद्धा आहे आणि तुम्हाला लाभदायक सुद्धा पडू शकतं हे. त्याच्या अनुषंगानेच पुढचाही प्रश्न मला विचारायचा आहे. म्हणजे यामध्ये खरं तर मला वाटतं जे लोक आपल्याला आता ऐकत असतील, बघत असतील आणि ज्यांना बिझनेस रजिस्टर करायचा असेल, त्यांचे कान आपल्याकडेच असतील. त्याच्यामुळे ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला जाणून घ्यायची आहे. पण त्याच्या आधी जसं तुम्ही सांगितलं की एक आयडेंटिटी असते एका बिझनेसची, पण त्याच्यामध्ये बरेचसे लोक असं करतात की आपल्या घरातूनच बिझनेस सुरू करतात. मग रजिस्टर नाही केलं तरी चालेल का, असा प्रश्न त्यांना पडतो. तर मग समजा आपण एखादा बिझनेस घरातून सुरू केला किंवा छोट्या लेवलवर सुरू केला आणि काही वेळानंतर रजिस्टर केला तर चालतो का? कसं आहे, बिझनेस नेहमी छोट्या लेवलवरच चालू होतो. आता जेव्हा तुमचा बिझनेस छोट्या लेवलवर चालू होतो आणि जेव्हा तुम्ही तुमचे ऑर्डर फुलफिल करता, त्याचं पेमेंट घेता, तुम्ही सगळ्यात आधी कुठल्या अकाउंटमध्ये ते पेमेंट घेता? म्हणजे जर का आपण पर्सनलमध्ये घेतो पर्सनलमध्ये घेतो ॲज अ स्टार्ट, तुम्ही पर्सनलमध्ये कितपत पेमेंट घेऊ शकाल आणि कोणत्या कोणत्या क्वांटिटीचे पेमेंट घेऊ शकाल? एक लिमिटपर्यंतच घेऊ शकाल. त्याच्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्स नोटीस पाठवेल की हे कसं तुम्ही सेल करताय. आणि दुसरी गोष्ट आली की जेव्हा तुम्ही एक कुठेतरी ते गुड्स ट्रान्सपोर्ट करतायत, ई-वे बिल म्हणून पण एक प्रकार असतो GSTमध्ये, ज्याच्यामुळे तुम्ही ते ट्रान्सपोर्ट करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही हे भरत नाही. आता ई-वे बिल तुम्ही GSTमध्ये रजिस्टर झाल्यानंतर होईल. GSTमध्ये कधी रजिस्टर व्हाल? जेव्हा तुमची कंपनी ॲक्च्युअलमध्ये रजिस्टर होईल. कंपनी किंवा जे काय पार्टनरशिप का सोल प्रोप्रायटरी असेल, पण रजिस्टर्ड होईल, त्याची नोंदणी होईल. हे एक झालं. पण जेव्हा आपण स्टार्टिंगपासून, छोट्यापासून जेव्हा स्टार्ट करत असतो, जसं नॅचरल आहे की सगळे पर्सनल अकाउंटमध्ये पेमेंट घेणार. आता ह्याच्यामुळे काय होतं, जेव्हा आपण स्टार्टिंगपासून सुरुवात करतो की छोट्यापासून, की आपल्याकडे एक फंड निर्माण झाला आहे स्टार्टिंगपासून सुरुवात केल्यामुळे. त्याच्यामुळे आपल्याला कळलं आहे की आपला बिझनेस कुठल्या दिशेने पुढे चालला आहे. आपल्याला एक जवळजवळ एक 2 ते 3 वर्षाचा फ्युचर दिसू शकतो. आपण जर का 5-6 महिने पण ती पेमेंट आपण जर का पर्सनल अकाउंटमध्ये घेत गेलेलो आहे. ह्याच्यामुळे आपल्याला आयडिया पडतो की कुठल्या प्रकारचं रजिस्ट्रेशन करावं. म्हणजे ते पार्टनरशिप असेल, सोल प्रोप्रायटरशिप असेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल किंवा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप असेल, असे आपण एक प्लॅनिंग करू शकतो. तर असं
इम्पॉर्टंट नाही आहे की तुम्ही आजच्या तारखेला जेव्हा बिझनेस स्टार्ट करताय. आता खूप सारे बिझनेसेस आहेत आजच्या जगामध्ये, ज्याच्यामध्ये आपण मॅन्युफॅक्चर केल्याच्या आधीसुद्धा आपण ऑर्डर निर्माण करू शकतो. एक फंड गोळा करण्याच्या आयडिया तरी घेऊ शकतो आणि मग पुढे जाऊ शकतो. ह्याच्यामुळे 2 गोष्ट होतात. एक, आपल्याला कळतं की आपला बिझनेस कुठल्या दिशेने चाललाय आणि दुसरं आपल्याला कळतं आपल्याला कितपत आपल्याकडे फंड जमा होऊ शकतं. अच्छा. ह्याच्यामुळे तुम्ही एक प्लॅनिंग करा की आपण रजिस्टर कुठल्या प्रकारे करायचं. जर का आपल्याकडे पार्टनर्स आहेत ज्याच्या आपण भागीदार म्हणून त्यांना बघतो आणि भरोसा करतो, पार्टनरशिप उघडा. जर का आपल्याला वाटतं की आपल्याला पुढे जाऊन अधिक फंडची गरज लागणार आहे एका पॉईंट नंतर आणि ते आपल्याला बॉरो नाही करायचे आहेत, तर आपण प्रायव्हेट लिमिटेड बनून त्याचं शेअर्स आपण अवेलेबल करू शकतो फ्युचरमध्ये कुठल्या इन्व्हेस्टरला देण्यासाठी. अच्छा. असं आपण एक ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू घेऊन मग पुढे जा. चालू करा. मेन काय इम्पॉर्टंट आहे, चालू करा. तुम्हाला पर्सनल अकाउंटमध्ये घ्यायचं ना, पर्सनल अकाउंटमध्ये घ्या. पण असा विचार करा की मी उद्या जाऊन रजिस्टर करणारच आहे. फक्त हे थोड्या वेळाची गोष्ट आहे, मला आयडिया येईपर्यंत. आणि पण मोठ्या अमाऊंट घ्यायच्या आधी रजिस्टर करा, हे गरजेचं आहे. बरोबर आहे. आता तुम्ही बोलता बोलता काही प्रकार सांगितले कंपनीचे. तर हे प्रकार नेमके कोणकोणते आहेत आणि भारतामध्ये मुख्यतः बिझनेस रजिस्ट्रेशनचे कोणकोणते टाईप ऑफ कंपनीज आहेत? आता रजिस्ट्रेशन जर का घ्यायला गेलो आपण, तर आपल्याकडे काही प्रकार असतात. जसे आपल्याला सोल प्रोप्रायटरशिप. अच्छा. म्हणजे एक माणूस घेऊ शकतो ते आणि त्याच्यामध्ये तुमची लायबिलिटी जी असते ती अनलिमिटेड असते. मी सांगतो अनलिमिटेड आणि लिमिटेड लायबिलिटीमध्ये फरक काय असतो ते पण. दुसरं असं पार्टनरशिप, म्हणजे भागीदार जर का तुमच्याकडे आहेत. आता पार्टनरशिप 2 प्रकारचे असतं. एक असतं रजिस्टर्ड, ज्याच्यात तुम्ही ROC बरोबर रजिस्टर करता, आणि एक अनरजिस्टर्ड असतं, ज्याचं फक्त अग्रीमेंट स्टॅम्प पेपरवर बनवून तुम्ही ठेवता. ओके. दुसरं आहे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, जी रजिस्टर होते. ती लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट 2008च्या आधारावर रजिस्टर करतात त्या ॲक्टच्या मध्ये. आणि नंतर आहे आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनी. हे रजिस्ट्रेशनचे प्रकार आहेत. असं जसं मी म्हणालो, तुमचा बिझनेस तुम्ही स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला एक आयडिया भेटेल ह्या ऑप्शनमधून कुठला ऑप्शन चूज करायचा. आता हे प्रकार झाले आपल्या भारतामध्ये रजिस्टर करण्याचे. आता हे तुम्ही कसं ओळखाल? तुम्ही उद्योजक आहात, तुम्हाला तुमच्या बिझनेसबद्दल 110% सगळी माहिती आहे. पण हे जेव्हा तुम्ही करायला जाल, तुम्ही एकतर सगळ्यात आधी कुठल्याही कन्सल्टंटकडे पण जाण्याच्या आधी ना थोडंसं रिसर्च करा. आता ChatGPT असल्यामुळे, गुगल असल्यामुळे तुम्हाला हे सगळं रिसर्च ह्याच्या मागे खूप इझी होऊन जातं करण्यासाठी. तर तुम्ही काय करा की तुमचं आधी जो गोल आहे बिझनेसचा, जो तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये कितपत फायनान्सेसची गरज पडणार आहे एका लेवलनंतर, आत्ता कितपत गरज आहे, तुमचा बिझनेस किती ग्रो होणार आहे, ते आधी ध्यानात ठेवा. ते ध्यानात ठेवलात की नंतर मग ते क्रायटेरिया आणि ते फॅक्टर्सचा विचार ठेवून तुम्ही गुगल आणि ह्या गोष्टींचा वापर करा. मग बघा कसं जुळतंय. मग तुम्ही जाऊन हे कन्सल्टंट, ते CA असतील किंवा इतर कन्सल्टंट असतील, त्यांच्यासमोर CS, जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन CS कंपनी सेक्रेटरी हे कन्सल्टंट असतात, ते करतात. त्यांना आयडिया सुद्धा असेल. मग त्यांच्यासमोर जावा, त्यांच्यासमोर त्यांना सांगा की मला माझं रजिस्ट्रेशन करायचं आहे माझ्या बिझनेसचं. आता ते तुम्हाला विचारतील किंवा नाही पण विचारलं तरी पण तुम्ही सांगा की मला हा बिझनेस इथपर्यंत न्यायचा आहे, अमुक गोष्टी करायच्या आहेत, माझा दूरदृष्टीचा प्लॅन हा आहे, मला फंड फॉरेनमधून उचलायचे आहेत, उद्या जाऊन मला एक्सपोर्टर बनायचं आहे, आज मी होलसेलर आहे विदिन इंडिया, विदिन स्टेट, उद्या जाऊन मला हे करायचं. हे सगळे क्रायटेरिया त्यांनी विचारले नाही तरी तुम्ही त्याच्यासमोर मांडा आणि त्याला सांगा की मला हे सगळे जे क्रायटेरिया आहेत हे फुलफिल होतील नंतर पण होणार आहेत, मी करणार आहे ते मला माहिती आहे. तू मला ह्या हिशोबाने कुठलं रजिस्ट्रेशन माझ्यासाठी योग्य आहे ते मला सांग आणि मग तुम्ही पुढचा पाऊल घ्या रजिस्ट्रेशन करण्याची. कारण काय होतं, मी एक उदाहरण देतो की आता माझे एक क्लायंट आहेत, त्यांचं ते पार्टनरशिपमध्ये रजिस्टर्ड होते. रजिस्टर्ड पार्टनरशिप, नॉट इव्हन अनरजिस्टर्ड. आणि मग त्यांना गरज पडली एक फॉरेन इन्व्हेस्टमेंटची, म्हणजे फॉरेनमध्ये त्यांना कोणतरी इन्व्हेस्टर मिळाला त्यांना इकडे पैसे पुरवण्यासाठी. सगळं अग्रीमेंट झालं, सगळं झालं. मग जाऊन त्यांना कळलं की अरे हे तर आपण फॉरेनमधून इनटेक नाही करू शकत, कारण आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा तशी रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झालेली नाही. हो, कारण तो पार्टनरशिपमध्ये होता आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फक्त आपण LLP लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आणि प्रायव्हेट किंवा पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये इनटेक करू शकतो. मग त्याची ती प्रोसेस लांबली.
अजून कारण ते रजिस्टर करायला तुम्हाला 15 दिवस ते कधी कधी 20-30 दिवस पण जातात हो. तुमच्या ते जे काय रजिस्ट्रेशनची प्रक्रिया तुम्ही तुमच्या हिशोबाने प्लॅन केली असेल तर. हं. आता ह्याच्यामध्ये कदाचित तो इन्व्हेस्टर निघून पण जाऊ शकतो किंवा त्याला पण वाटत असेल की आपण एवढं त्यांना मदत करायची प्रयत्न करतो पण त्यांची तयारीच नाहीये. हं. मग हे फ्युचरमध्ये न व्हावं तुमच्या सोबत, हं. मग म्हणून तुम्ही ही गोष्ट आधीच म्हणजे हे करा, एकूणच आधीच सगळं प्लॅनिंग करून आधीच घेणं. प्लॅनिंग आपली करा. जी कंपनी आहे ती नेमकं काय करणार, कुठपर्यंत जाणार आहे, आपल्याला फक्त इथे लोकल मार्केटमध्ये पोहायचं आहे की इंटरनॅशनल मार्केटमध्ये जायचं आहे, याचा विचार करून त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन करणं हे महत्त्वाचं आहे. हो. त्याचबरोबर तुम्ही कन्सल्टंटविषयी बोललात, तर आता समजा एखादा व्यक्ती आहे, बरेचसे लोक काय करतात की ते त्वेषामध्ये किंवा त्या जोशामध्ये स्वतःच रजिस्टर करायला जातात, कारण इंटरनेटवर इकडे तिकडे भरपूर माहिती अवेलेबल असते. मग ते स्वतः रजिस्टर करणं इझी आहे की एखाद्या कन्सल्टंटकडे जाण्याची गरज पडतेच? तुम्ही एकत्र करा ना कन्सल्टंट सोबत, त्याच्याबरोबर ऑफिसमध्ये बसून त्याच्या बाजूला बसून करा. काय कोण अच्छा. तुम्हाला थांबवणार आहे? जर का तुमच्याकडून तो चांगली गोष्ट आहे. उलट तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण उद्योगात जर का तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही कन्सल्टंट सोबत सतत त्याच्या ऑफिसमध्ये बघून त्यांना सांगा की मी समोर बसतो किंवा माझा स्टाफ समोर बसणार आहे आणि त्यांच्यासमोर करून घे. हं, हं, हं. स्वतः तुम्ही कितपर्यंत करणार आहात ही गोष्ट? एक गोष्ट ज्याच्यामध्ये तुमची मास्टरी नाही आहे, माझं असं म्हणणं आहे की ज्या गोष्टींमध्ये तुमची मास्टरी नाही आहे त्याच्यामध्ये जास्त हुशारपणा दाखवणं योग्य नसतं. काय काय वेळी तुम्हीच चुकाल. करायचं असेल तर मी कोणाला थांबवत नाही. स्वतः पण करायचं करून घ्या. तुम्हाला त्याचं म्हणजे जर का सक्सेस झालं, नाही झालं तुम्हाला त्याच्यामधून एक लेसन मिळेल. हं, हं. पण माझं असं म्हणणं असेल की जर का तुम्ही एवढंच एन्थुझियास्टिक आहात एका गोष्टीबद्दल, तुम्ही त्या कन्सल्टंट बरोबर जाऊन त्या जोपर्यंत तुमची रजिस्ट्रेशन कंप्लीट होत नाही तर तुम्ही त्याच्याबरोबर बसा. कधी कधी काय होतं की आपण जेव्हा एक ट्रेडमार्क रजिस्टर करायला जातो किंवा हे सगळी गोष्टी आहेत जे टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहेत, म्हणजे त्याला कधी कधी महिनो लागतात. हं, हं. मग हे जर का तुम्ही आधीपासून एवढं इन्वॉल्ड असाल कन्सल्टंट बरोबर, त्याचा फॉलोअप सुद्धा घ्यायला लागतो आपल्याला डिपार्टमेंट बरोबर खूप वेळी. मग तुम्ही ते फॉलोअप सुद्धा त्याच्यामुळे तुमची प्रक्रिया सोपी पडेल. हं, हं. मग तुम्ही मला ते एक करा. कंपॅरिझन आठवलं. जसं आपण ज्या वेळेला ITR फाईल करतो, त्यावेळेला आपल्याला ते सेक्शन माहिती असणं, म्हणजे स्वतःहून करू शकतो, पण ते जे सेक्शन, कोणत्या सेक्शननुसार कोणतं लागू होतं आपल्या इन्कमला, हे माहिती असणं गरजेचं असतं. नसेल तर मग पुन्हा आपल्याला ITR फाईल करावा लागू शकतो. मला तसंच काहीसं वाटतंय की जर आपले जे काही एम्स आहेत त्यानुसार आपण कंपनी रजिस्टर केली नाही तर ते पुन्हा रजिस्टर करावी लागू शकते. याच्यामध्ये आता एक मुख्य म्हणजे जे लोक आपल्याला ऐकत असतील त्यांनाही ही उत्सुकता असेल की रजिस्ट्रेशन नेमकं कसं करायचं, त्याची प्रोसेस काय असते? रजिस्ट्रेशन बघा, आता जर का सोल प्रोप्रायटरी असेल तर सोल प्रोप्रायटरीमध्ये तुम्हाला फक्त एक शॉप ॲक्टचा डॉक्युमेंट असतो, तो तुम्हाला बनवून मिळेल. काय त्याच्यामध्ये जास्त खर्च नसतो. फक्त तुम्हाला तो रजिस्टर करून देतो. त्याला कदाचित एजंटला तुम्हाला थोडे पैसे द्यायला लागतील त्याच्या फीसच्या अनुसार. ते एकदा डॉक्युमेंट आलं की कुठलीही बँकमध्ये तुमचं खातं उघडलं जातं. अच्छा. ह्याचं म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं. ओ. आता तुम्ही सोल प्रोप्रायटरच्या त्या डॉक्युमेंटवर जेव्हा तुमचं तो शॉप ॲक्ट येईल तेव्हा तुम्ही ते एकतर उद्यम रजिस्टर करा. उद्यम MSMEसाठी बनवलेलं आहे गव्हर्नमेंटनी. तर ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट घ्या. मग बँक अकाउंट उघडली म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन झालं. हं, हं. आता ह्याच्यानंतर तुमचं जे GST पण आहे, तुम्ही GSTचं रजिस्ट्रेशन ही प्रक्रिया झाल्यानंतर करू शकता. हं, पार्टनरशिपमध्ये जसं मी म्हणालो की रजिस्टर्ड प्रोसेस असतो आणि अनरजिस्टर्ड असतो. ह्या दोघांमध्ये तुम्हाला एक बायलॉज म्हणून प्रकार असतो. बायलॉज म्हणजे तुम्ही तुमच्या भागीदारांसोबत जे काही टर्म्स अँड कंडिशन मांडताय, फ्युचरमध्ये जाऊन एवढं टाइम होणार आहे, रिटायरमेंट आणि ॲडमिशन नवीन पार्टनरच्या टायमाला तुम्हाला काय काय करावं लागेल, तुमचं कॅपिटल किती असणार आहे, किती प्रॉफिट तुम्ही घेऊन जाणार आहात, हे सगळं ते बायलॉजमध्ये असतं. म्हणजे फंक्शनिंग कधी असते, कोण स्लीपिंग पार्टनर आहे, कोण वर्किंग पार्टनर आहे, हे सगळं त्याच्यात मेन्शन्ड असतं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही आयदर ती रजिस्टर करा डॉक्युमेंट का नाही रजिस्टर करावं, हे ऑप्शनल असतं प्रकार. हं, हं. आता पण दोन्ही स्टॅम्प पेपरवर बनवले जातात डॉक्युमेंट, बायलॉज दोन्ही सिच्युएशन्समध्ये. मग नंतर असतं LLP रजिस्ट्रार, पार्टनरशिपसारखंच त्याचं पण डॉक्युमेंट बनतं, पण ते रजिस्ट्रार ऑफ कंपनीजमध्ये त्याची नोंदणी होऊन जाते. अच्छा. म्हणजे ते इट इज सिमिलर टू प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ओनली. LLP त्याला आपण ह्या प्रकाराने बघतो. त्याचं पण अच्छा. नोंदणी MCAमध्ये होते, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स सोबत होऊन जाते त्याची नोंदणी. मग प्रायव्हेट लिमिटेड आणि LLP मध्ये एक जास्त अंतर नसतो. फक्त एकामध्ये काय असतं, एकामध्ये शेअर्स हा प्रकार असतो, शेअर होल्डर असतात आणि एकामध्ये पार्टनर्स असतात. अच्छा. आणि पार्टनरशिप आणि लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये फरक अजून एक मेजर आहे की जेव्हा तुम्हाला एक नवीन पार्टनरला ॲडमिट करायचं असतं तर नॉर्मल पार्टनरशिपमध्ये तुम्हाला
अख्खी ती डॉक्युमेंट नवीन बनवायला लागतं, नवीन रजिस्टर करायला लागतं किंवा नवीन स्टॅम्प ड्युटी करायला लागते. LLP मध्ये असा प्रकार आहे की तुम्ही फक्त ते अमेंड करू शकता त्या डॉक्युमेंटला आणि नवीन पार्टनरला इनटेक करू शकता. अच्छा. मग याच्यामध्ये तुम्ही LLP आणि हे जे प्रॉप्रायटरशिप आहे त्याच्यामधला फरक तर सांगितलेला आहे, पण लायबिलिटीमध्ये सुद्धा फरक आहे असं तुम्ही म्हणताय. हो. तर हा फरक नेमका काय आहे, लिमिटेड आणि अनलिमिटेड लायबिलिटी? कारण सामान्य लोकांना हे समजत नाही. लिमिटेड आणि अनलिमिटेड लायबिलिटी आपल्या शासनाच्या हिशोबाने काय म्हणतं की जेव्हा तुमची लायबिलिटी लिमिटेड असते तेव्हा तुमचे हे बघा कसं आहे की बिझनेस आणि तुमचं स्वतःचं जे ॲसेट्स आहेत किंवा स्वतःचं एक जे निर्माण केलेलं आहे पर्सनल जे आपण म्हणतो पर्सनल ॲसेट्स आणि बिझनेस ॲसेट ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट एक फरक करून बघते. अच्छा. म्हणजे जे काही पर्सनल प्रॉपर्टी आहे किंवा ॲसेट्स आहेत ते वेगळे आणि ऑफिसची किंवा आपल्या बिझनेसची जे ॲसेट्स आहेत ते वेगळे. ते वेगळे बघतो. आता अनलिमिटेड लायबिलिटीमध्ये काय होतं की हे दोघांना एक केला जातो. म्हणजे उद्या जर का तुम्हाला उद्योगात काही धक्का बसला आणि तुम्ही काही तुमचे डेट्स निर्माण झाले जे तुमचे उद्योगाचे बिझनेसचे ॲसेट्स फुलफिल नाही करू शकत आहेत, तर जेव्हा अनलिमिटेड लायबिलिटी हा प्रकार असतो तुमच्या बिझनेसमध्ये तेव्हा जे तुमचे क्रेडिटर्स असतात ते तुमचे पर्सनल ॲसेट्सवर सुद्धा जाऊन ते रिकवर करू शकतात. ओके. अनलिमिटेड लायबिलिटी मध्ये ही गोष्ट घडते. लिमिटेड लायबिलिटीमध्ये जे LLPला लागू होतं, प्रायव्हेट आणि पब्लिक लिमिटेड कंपनीजना लागू होतं की तुमचे पर्सनल ॲसेट आणि बिझनेसचे ॲसेट्स वेगळे बघितले जातात. म्हणजे जर का तुमच्या बिझनेसमध्ये एक डेट आहे तर फक्त तुमचे बिझनेसचेच डेट्स पकडले जातील. अच्छा. आणि तुमचे बिझनेसचे ॲसेट्स पकडले जातील ते डेट्स रिपे करण्यासाठी. ओके. तुमचे पर्सनल ॲसेट्स सिक्युअर राहतील काही गोष्टींपर्यंत. म्हणजे त्याच्यात जर का तुम्ही फ्रॉड वगैरे हे सगळे प्रकार केले असेल तर तुमच्या पर्सनलवर पण ते येतात आणि मग त्याची प्रक्रिया वेगळी असते. पण लिमिटेड आणि अनलिमिटेड लायबिलिटीचा फरक हा असतो. बरं, तुम्ही भरपूर काही गोष्टी सांगितल्या, त्याच्यातल्या मला अर्ध्या समजलेल्या आहेत आणि मला वाटतं की अर्ध्या समजण्यासाठी मला अजून थोडा वेळ द्यावा लागेल. तर याच्यामध्ये एकतर प्रायव्हेट लिमिटेड आणि लिमिटेड कंपनीसुद्धा असतात. तर मग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती काही वेगळी असते का? त्याच्यासाठी काय काय लागतं? हो, ह्याच्यासाठी सर्वात प्रथम तुमचं एक डिजिटल सिग्नेचर बनवला जातो डायरेक्टर्सचा. तो डिजिटल सिग्नेचर जेव्हा तुम्ही बनवता हे खूप बारकाईने बघा की हे तुमच्या कन्सल्टंटकडे ठेवू नका. त्याला गरज पडणार आहे, खूप वेळा गरज पडणार आहे, पण हे तुमच्या बरोबरच ठेवा. जे तुमचं DSC म्हणतो आपण ते तुमच्या बरोबर ठेवा. जेव्हा पण गरज पडेल हे तुमचं कसं आहे की डिजिटल डॉक्युमेंट जे असतात आपल्याला सबमिट करायचे असतात गव्हर्नमेंटला तेव्हा हे डिजिटल सिग्नेचरचा वापर केला जातो आणि मग ते डॉक्युमेंट्स पुढे गव्हर्नमेंटला सबमिट होतात. का ते तुमचं कुठलेही रिटर्न्स असेल किंवा कुठले रजिस्ट्रेशन फॉर्म असेल तुमचं तर त्याच्यामध्ये वापरला जातो. हे सगळ्यामध्ये लागू होतं. हे डिजिटल सिग्नेचर एक कॉमन आहे. मग एकदा DSC बनलं तुमचं मग तुमचं डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर येतो. जेव्हा तुम्ही प्रायव्हेट आणि पब्लिक लिमिटेडमध्ये तुम्हाला डायरेक्टर जेव्हा तुमची नोंदणी होते ॲज अ डायरेक्टर तेव्हा तुम्हाला तो डिन लागतो. डिन आल्यानंतर तेव्हा तुम्ही अप्लाय करता तुमचं AOA आणि MOA रेडी करता. म्हणजे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आणि मेमोरँडम ऑफ असोसिएशन. आर्टिकल ऑफ असोसिएशन म्हणजे काय, जे रूल्स अँड रेग्युलेशन तुम्ही तुमच्या डायरेक्टरना लागू करत आहात, तुमच्या एम्प्लॉईजना लागू करत आहात त्याचं एक ते डॉक्युमेंट असतं तुमच्या कंपनीमध्ये. मेमोरँडम ऑफ असोसिएशन म्हणजे काय, तुमचं कंपनीचं ऑब्जेक्ट काय आहे, म्हणजे तुम्ही काय विकताय आणि कसं विकताय. प्लस तुम्ही थर्ड पार्टीज बरोबर रिलेशन कसं ठेवणार, त्याचं वर्किंग कसं ठेवणार ते मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये सुद्धा त्याची नोंद असते. हे डॉक्युमेंट्स असतात. हे तुम्ही एक फॉर्म असतो त्याच्या हिशोबाने तुम्ही ते सबमिट करा. ते सबमिट केले, अप्रुव्हल आला की तुम्हाला एक सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन COI ज्याला आपण म्हणतो ते तुमच्या हातात येतं. हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. हे तुमचं बर्थ सर्टिफिकेट आहे. म्हणजे तुम्ही तुमची कंपनीचं बर्थ झालं, बाहेर पडलेली आहे ती कंपनी आता. ह्याच्या आधारावर तुम्ही आता पॅन आणि आपलं परमनंट अकाउंट नंबर आणि पॅन जे आहे ते आपण टॅक्स भरण्यासाठी वापरतो. टॅन जे आहे ते टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन नंबर असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही TDS आणि TCS भरता तेव्हा तो ह्या नंबरचा वापर केला जातो. अच्छा. मग ह्याच्यानंतर ते 2 गोष्टी येतात. त्याच्यानंतर तुम्ही बँक अकाउंट उघडता. ओके. म्हणजे टॅन आल्यानंतर मग बँक अकाउंट ओपन करता येतं. कारण हे सगळे डॉक्युमेंट लागणार आहेत
पुढे सबमिट करायला. मग बँक अकाउंट उघडताना ते तुमच्याकडनं एक तुमचं बोर्ड जो तुम्ही रेडी केलं आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स त्याचं रेझोल्युशन घेणार. त्याच्यामागे की तुम्हाला बँक अकाउंट उघडायचं आहे. बँक अकाउंट उघडल्यानंतर जे तुमचे शेअर होल्डिंग आहे त्यानुसार तुम्ही त्या बँकेत फंड जमा करणार. जेवढे पण शेअर होल्डर्स आहेत त्यांच्या अकाउंटमधून अमुक त्यांच्या शेअरच्या हिशोबाने अमुक फंड्स त्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जाणार. ओ अच्छा, ते सिक्युअर केले जातात का? म्हणजे सिक्युरिटी अमाऊंट असते ती? नाही सिक्युरिटी अमाऊंट नसते. म्हणजे आपण दोघं जर का एक 50% कंपनी उघडली ज्याच्यामध्ये इक्विटी कॅपिटल आपण सपोज 1,00,000 ठेवला. आता 1,00,000 ठेवल्यानंतर तुम्ही 50,000 टाकणार, मी 50,000 टाकणार. आपण का टाकलंय हे? कारण आपण दोघं 50-50% भागीदार आहोत, शेअर होल्डर आहोत कंपनीमध्ये. आणि तो फंड आपण का टाकलाय? बिझनेस करण्यासाठी. मग तो एकदा कंपनी अकाउंटमध्ये आला की मग तुम्ही कंपनीच्या वर्किंगसाठी ते वापरा. डिपॉझिट वगैरे काय द्यायची गरज नसते, तशी काय प्रक्रिया नसते. आणि आता मिनिमम आता मी 1,00,000चं उदाहरण दिलं. आधी जेव्हा आपलं कंपनीचं ऍक्ट 1956 होतं तेव्हा 1,00,000चं लिमिट होतं. म्हणजे 1,00,000 तर मिनिमम तुम्हाला कॅपिटल टाकावं लागेल. आता तो लिमिट पण नाहीये, तो तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. ओके. मग एकदा तुम्ही तो फंड टाकला की मग तुमचं मग सगळं चालू झालं. मग तुम्ही तुमचं बाकीचं जे जीएसटी रजिस्ट्रेशन आहे आणि ही सगळी गोष्टी आहे जी कंपल्सरी आहे, जीएसटी रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, ते प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड कंपनी त्याची प्रक्रिया चालू करा ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारावर. अँड दॅट इज देन यू. अच्छा, म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की आता कंपनी सुरू झाली ह्या सगळ्या प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर. पण ह्याच्यामध्ये आणखी एक प्रश्न पडतो, तो म्हणजे बरेचसे लोक हे मॅन्युफॅक्चरिंग करतात. मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतात, कंपनी सुद्धा तशीच असते. काही लोक कन्सल्टंट म्हणून काम करत असतात. तर मग अशा ऑफिसेससाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया काही वेगळी असते? कशा पद्धतीनं मग कंपनी रजिस्टर करायला पाहिजे? जेव्हा आपण मॅन्युफॅक्चरिंग आणि कन्सल्टन्सी बघतो तेव्हा कन्सल्टन्सीमध्ये कसं असतं, तो एक माणूस पण चालू करू शकतो. जसं आपण सगळ्यात आधी बघितलं की आधी आपण पर्सनल अकाउंटमध्ये काही फंड घेऊ शकतो. मग तो आधीपासूनच तो माणूस सोल प्रोप्रायटरशिपमधून सुद्धा चालू करून ते पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि मग जर का पार्टनर असतील तर पार्टनर्स त्या सोल प्रोप्रायटरीमध्ये इन्व्हॉल्व्ह करून त्याचा सोल प्रोप्रायटरी टू पार्टनरशिपमध्ये कन्वर्ट करू शकतो ते. मग त्या हिशोबाने तो बघू शकतो. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कसं असतं की तुम्हाला ते पण सोल प्रोप्रायटरशिपनी करू शकतो आपण, पण त्यासाठी फंड कधी कधी जास्त लागतो. म्हणून ते आपण प्रायव्हेट लिमिटेडचं जास्त त्याला ॲडवाईस करतो घ्यावी. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही सोल प्रोप्रायटरी असेल किंवा प्रायव्हेट लिमिटेड असेल, उद्यम सर्टिफिकेट दोघांमध्ये बनतं. म्हणजे जे तुम्हाला बेनिफिट्स मिळणार आहेत बँकेकडून किंवा गव्हर्नमेंटकडून किंवा टॅक्स बेनिफिट्स, ते दोघांमध्ये घेऊ शकता तुम्ही. फक्त जसं मी म्हणालो की तुमचं फ्युचर एम काय आहे, थोडा दूरदृष्टीचा विचार करून ते ठेवून मग रजिस्ट्रेशन तुम्ही डिसाईड करा. रजिस्ट्रेशन घेण्याचं मेन कारण काय, तुमचं मग ते तुमचं टॅक्स भरण्याचं जे आहे, जसं मी म्हणालो की जेव्हा तुम्ही एक बिल द्याल तुमच्या बायरला आणि त्याच्यावर तो पेमेंट करेल, आता जर का मोठी अमाऊंट असेल कदाचित, तर त्याच्यामागे मग इन्कम टॅक्सची नोटीस येणं ऑब्वियस आहे. कारण मग त्यांना पण वाटेल की हे कसं काय येतं एवढं मोठं, मग ते ई वे बिलचे प्रकार वगैरे. म्हणून रजिस्ट्रेशन तर करायचं, पण जरा आधी पाहिजे तर जर का तुम्ही छोटे असाल ना, सोल प्रोप्रायटरशिप चालवा. सोल प्रोप्रायटरशिप उघडण्यामागे काय एवढा मोठा खर्च पण नसतो आणि प्रक्रिया पण एका आठवड्यामध्ये 3-4 दिवसाच्या आत संपून जाते. फक्त बँक अकाउंट जे उघडायला लागतं तेवढंच प्रॉब्लेम आहे. ते चालवा पाहिजे तर 1 महिना चालवा ते, मग तुम्हाला आयडिया येईल कसं करायचं ते, आणि मग पुढे जा. मॅन्युफॅक्चरिंगचं जे तुम्ही म्हणालात ना, आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं एक पॉईंट होता की जेव्हा ऑक्टोबर 2019 नंतर तुम्ही जर का एक कंपनी उघडली, एक मार्च 25 पर्यंत इन्कम टॅक्समध्ये ह्याचा बेनिफिट आणला होता की जे तुम्हाला 25% टॅक्स लागते, नवीन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजना फक्त 15% टॅक्स लागायचा. म्हणजे त्याच्यामध्ये जर का आपण सेस आणि सरचार्ज टाकला तर तो 17.16% पर्यंत तो टॅक्स जायचा, ॲज कम्पेअर्ड टू 27 का 28% टॅक्स. हे एक टॅक्सेशनमध्ये एक बेनिफिट आणलं होतं फक्त मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी. आता मी का म्हणालो की तुम्ही तुमचे सगळे क्रायटेरिया एक साईडला ठेवा डोक्यामध्ये आणि मग कन्सल्टंटकडे जा, की जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुमची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि ती अशा क्रायटेरियामध्ये फिट होणार, तुम्हाला माहिती नसणार की काय पॉलिसीजमध्ये चेंज झाल्या, पण ते कन्सल्टंटला तर नक्की माहिती असेल. पण जेव्हा तुम्ही हे सगळे क्रायटेरिया त्याच्यासमोर ठेवाल, मग कदाचित त्यांनी तुम्हाला ॲडवाईस केला असता की तुम्ही पार्टनरशिप नका उघडू, तुमच्याकडे 2 पार्टनर्स पण आहेत तरी तुम्ही प्रायव्हेटमध्ये जा, कारण एवढा तुम्हाला त्याच्यामध्ये हा लाभ भेटतोय. राईट. म्हणून हा लाभ खूप कंपनीने हा लाभ गमावलेला आहे.
म्हणजे त्यांना मिळाला नाही, कारण त्यांना ते करेक्ट ॲडवाईस मी इन्स्टेड ऑफ प्रायव्हेट त्यांनी पार्टनरशिप उघडली आणि तो 15%चा लाभ घ्यायला त्याऐवजी ते परत ते 30%चा टॅक्स भरत होते पार्टनरशिपमध्ये राहून. खरंय खरंय. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की ज्या वेळेला आपण कंपनी रजिस्टर करतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे. जसं मी उदाहरण दिलं होतं ITRचं, की जर आपण जर बरोबर सेक्शन भरले नाही, जे काही बेनिफिट घ्यायचे आहे आपल्याला ते जर वापरले नाही, तर मग ऑब्व्हियसली आपला लॉस होऊ शकतो. तसंच कंपनीमध्ये सुद्धा आहे. आता तुम्ही मघाशी बोलताना उद्यम रजिस्ट्रेशनविषयी 2-3 वेळा बोलला आणि स्टार्टअपचा जेव्हा जेव्हा उल्लेख येतो त्या वेळेला उद्यम रजिस्ट्रेशन याविषयी गव्हर्नमेंटचे सुद्धा बरेचसे मंत्री असतील किंवा PM सुद्धा बोलतात. तर मग हे उद्यम रजिस्ट्रेशन नेमकं काय आहे आणि ते कोणाला लागतं? उद्यम रजिस्ट्रेशन MSME एंटिटीजना लागतं. म्हणजे जर का तुमचं टर्नओव्हर 250 कोटीच्या खाली आहे, अच्छा. तर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. ओके. आता उद्यम रजिस्ट्रेशन का करावं? कारण ह्याच्यामध्ये खूप फायदे आहे. जसे एक जवळचं उदाहरण घेतलं तर का तुम्ही एक वर्किंग कॅपिटलसाठी तुमच्या बिझनेससाठी जाता कुठल्याही बँकमध्ये फंड उचलण्यासाठी, तर तुम्हाला नॉन कोलॅटरल बेसिसवर सुद्धा, म्हणजे काही न घाण ठेवता सुद्धा तुम्हाला लोन मिळू शकतो. मग खूप जागे क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम्स असे आहेत गव्हर्नमेंटचे, ते सुद्धा तुम्हाला फायदेमंद ठरू शकतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट रेट एक सबसिडाईज फॉर्ममध्ये मिळून जातो. मग खूप सारे इन्कम टॅक्समध्ये पण बेनिफिट होऊन जातात नवीन कंपनीजसाठी जे MSME क्रायटेरिया फुलफिल करतात. तर ह्यांचा लाभ घेण्यासाठी एक उद्यम सर्टिफिकेट बनवला जातो आणि उद्यम सर्टिफिकेटसाठी फक्त तुमचा पॅन गरजेचं आहे. पॅन आणि जर का सोल प्रोप्रायटरशिप आहात तर एक आधार कार्ड, आणि तुम्ही ते ऑनलाईन रजिस्टर करायचं असतो. म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता. प्रक्रिया खूप सोपी आहे त्याची. म्हणून ते करणं गरजेचं आहे जर का तुम्ही नवीन उद्योजक आहात किंवा 250 कोटीच्या खाली तुमचा टर्नओव्हर आहे. मग याच्यामध्ये आणखी एक प्रश्न, की जसं तुम्ही सांगितलेलंच आहे की किती पैसे लागतात किंवा कशा पद्धतीने आपल्याला पैसे बँकेमध्ये ठेवावे लागतात. पण त्याच्यामध्ये एक प्रश्न सामान्यांना नेहमी पडतो कंपनी रजिस्टर करताना, की खूप जास्त पैसे लागतात का? CA किंवा कन्सल्टंट जे आहेत त्यांना खूप सारे पैसे द्यावे लागतात का? याचं उत्तर काय आहे? रजिस्ट्रेशन प्रोसेस, ती कुठलेही रजिस्ट्रेशन असेल तर अजूनपर्यंत मी म्हणजे गव्हर्नमेंट फीज बद्दल म्हणतो, कन्सल्टंटच्या फीज बद्दल नाही, ती खूप कन्सेशनल रेटमध्ये आहे सगळीकडे. म्हणजे जर का तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असाल तर त्याचे जेव्हा तुम्ही ऑथोराइज कॅपिटल हा जो प्रकार असतो ते रजिस्टर करताना जी स्टॅम्प ड्युटी भरायची असते, कदाचित ती महाग आहे. पण त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही ते ऑथोराइज कॅपिटल वर पण ठेवत आहात, म्हणजे एकदम हाय पण ठेवत आहात, तोपर्यंत तुमची कंपनी कदाचित एवढी बनलेली असेल किंवा फंड अवेलेबल असतील, म्हणून ते स्टॅम्प ड्युटी तुम्हाला अफोर्डेबल असेल. पण जेव्हा आपण LLPचं म्हणतो किंवा आपण छोट्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं म्हणतो किंवा सोल प्रोप्रायटरीचं म्हणतो, ह्याचे फीज खूप कमी आहेत, म्हणजे खूप कन्सेशनल आहेत. जास्त तुम्हाला काय लोड लागणार नाही की हे भरताना रजिस्टर करताना. फक्त कन्सल्टंटचं मी कसं म्हणालो, की कन्सल्टंट तुम्ही जरुरी नाही की महागडा घ्या आणि नामांकित कन्सल्टंट घ्या. तुम्ही असा कन्सल्टंट घ्या जो, बघा प्रक्रिया सेम आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट वेबसाईटवरच जाऊन तो रजिस्टर करायचा आहे. कन्सल्टंटची काय गरज आहे की तुम्हाला फक्त ते डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही जसं तुम्ही म्हणालो मेमोरंडम ऑफ असोसिएशन किंवा पार्टनरशिपचे बायलॉज, त्याच्यामध्ये तुम्ही काय काय पॉईंट टाकताय जे तुम्हाला फ्युचरमध्ये जाऊन फायदेमंद ठरतील आणि ज्याच्यामध्ये फ्युचरमध्ये तुम्हाला काय अमेंडमेंट जेव्हा करायचे असतील कदाचित, किंवा करायची गरजच नाही लागणार, किंवा जर का बिझनेसच्या हिशोबाने करायचे असतील सुद्धा, तुम्हाला तो कन्सल्टंट इझिली करून देईल, कारण त्याला माहिती असेल की असं असं प्रोव्हिजन आहे फ्युचरमध्ये आणि ह्याचा आपण लाभ घेऊन आपण आपल्या क्लायंटसाठी ते अमेंडमेंट करू शकतो. मग कन्सल्टंट ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट असतो. असा कन्सल्टंट घ्या जो तुमच्या गरजेच्या हिशोबाने तुमची गरज समजून तुम्हाला ॲडवाईस करू शकेल की हा रजिस्ट्रेशन कसं फुलफिल करायचं. आणि जसं मी म्हणालो की खूप ठिकाणी जेव्हा तुम्ही ट्रेडमार्क आणि अशा गोष्टी करायला जातात अप्लाय, तेव्हा ह्याचा फॉलोअपसुद्धा गरजेचा असतो. आता हा फॉलोअप कधी घेणार तो माणूस, जेव्हा तुम्हाला प्राधान्य देण्याचा वेळ आहे त्याच्याकडे आणि त्याला ती नीड वाटते, तेव्हाच तो फॉलोअप करून हे देणार. कारण जेव्हा काय ऑब्जेक्शन घेतात गव्हर्नमेंट काही रजिस्ट्रेशनवर काही गोष्टींचा, तर त्याचं उत्तर इमिजिएटली त्यांना आपल्याकडनं गेलं पाहिजे. ते कोण देणार? ते कन्सल्टंटच देणार. किंवा तुमचे जे स्टाफ जर का तुम्ही त्याच्यावर लावलेले असेल ते देतील, पण इन दी एंड कन्सल्टंटचाच ॲडवाईस घेऊन पुढे आपण ते ऑब्जेक्शन्सला उत्तर देणार आहोत. म्हणून कोणती कंपनी रजिस्टर केल्यानंतर आपण इमिजिएटली त्या कामासाठी स्टाफ ठेवणार नाही, त्याच्यामुळे कन्सल्टंट कडून आपण ह्या सगळ्या प्रक्रिया करून घेऊ शकतो इझिली, असं म्हणताय? हो, मग तसं कन्सल्टंट असा घ्या जो तुम्हाला प्राधान्य देऊ शकेल. तो महागडा असेल किंवा मी तर म्हणतो जर का महागडा पण नसेल, पण
त्याला माहिती आहे की ह्या क्लायंटला मला प्राधान्य द्यायचं आहे आणि मला पुढे जाऊन काही म्हणजे कुठे कदाचित खूप वेळा आपण रजिस्ट्रेशनमध्ये काही चुकी करतो. मग ती चुकी आपण करेक्ट कशी करू शकतो, ते कन्सल्टंटला तुम्हाला प्राधान्य दिल्यानंतरच तो पुढे जाऊ शकेल. म्हणून महागड्यापेक्षा जो तुम्हाला प्राधान्य देतोय माणूस आणि तुम्हाला दिसतंय की तो हा प्राधान्य देईल, त्याच्याबरोबर रजिस्टर करा. काहीही असेल ते, काही गोष्ट असेल ते, इन्कम टॅक्स रजिस्ट्रेशन असेल जो CA करतो, किंवा नॉर्मल जे बिझनेस कन्सल्टंट आहे, जे तुम्हाला कंपनी सेक्रेटरी आहेत, जे तुम्हाला हे प्रक्रिया करून देतात. ते बघा की तो किती प्राधान्य देतोय तुम्हाला. खरं आहे. पण याच्यामध्ये आता म्हणजे 2-3 गोष्टी अशा आलेल्या आहेत की त्यानुसार मी रिलेट करतीये. एखाद्या व्यक्तीचा जन्म, एखाद्या मुलाचा जन्म होतो, त्याच्यानंतर आपण बर्थ सर्टिफिकेट घेतो, तसं कंपनीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे किंवा या सगळी प्रक्रिया आहे. जसं आपण आधार कार्ड काढतो, मग पुढे पॅन असेल किंवा इतरही जे आयडेंटिटी कार्ड आपण कलेक्ट करतो. तसंच कंपनीमध्ये सुद्धा जेव्हा एखाद्या कंपनीचं रजिस्ट्रेशन होतं, त्यावेळेला नाव हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे एक मूल जन्माला आल्यानंतर आई-वडील आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं याचा भरपूर विचार करतात. तसंच ज्यांची कंपनी आता रजिस्टर होणार आहे किंवा सुरू होणार आहे, ते लोकसुद्धा फार विचार करतात की कंपनीचं नाव काय असायला पाहिजे. तर मग हे जे कंपनीचं नाव आपण निवडतो, त्यावेळेला नेमका काय विचार करायला पाहिजे? सर, नाव 2 प्रकारचे नाव आहेत. तुमचे कुठलाही बिझनेस असेल ते. एक झालं तुमचं प्रोडक्टचं नाव, दुसरं झालं तुमचं कंपनीचं नाव. काही ठिकाणी आपण जर का बारकाईने बघितलं असेल, कंपनीचं नाव आपण जे प्रोडक्ट विकत घेतो, तर ते प्रोडक्टचं नाव एक आहे आणि ते कंपनी जी ती मॅन्युफॅक्चर करून मार्केटमध्ये उतरवते, त्या कंपनीचं नाव वेगळं असतं. आता तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की तुम्हाला हे 2 नाव वेगळे ठेवायचे आहेत का सेमच ठेवायचे आहेत. आता हे सिलेक्ट करताना तुम्हाला एक ब्लॉकेज मिळतो की मी जे नाव मला आवडलं हे मला गव्हर्नमेंट वेबसाईटवर मिळत नाही आहे, अवेलेबल नाही आहे. मग तुम्ही काय करू शकता की तुमचं प्रोडक्टचं नाव जे आहे, ज्याचा ट्रेडमार्क अवेलेबल आहे, कदाचित ते तुम्ही एक डिसाईड करून त्याचं ट्रेडमार्कची प्रक्रिया जी आहे ती चालू करा. आणि जे तुमच्या कंपनीचं नाव आहे ते जे अवेलेबल असेल त्या म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते ठेवा. पण जे तुम्ही तुमचं ॲडव्हर्टायझिंग करणार आहात, प्रमोशन करणार आहात, ते तुमच्या ब्रँड नेमच्या हिशोबाने करा, जे तुम्हाला अवेलेबल कदाचित होईल कंपनीच्या नावाऐवजी. कधी कधी आपल्याला ट्रेडमार्क मिळून जातो, पण कंपनी रजिस्टर करताना तो कंपनीचं नाव मिळत नाही अवेलेबल. म्हणून मी म्हणतोय की जर का ट्रेडमार्क अवेलेबल असेल, मग कंपनीचं नाव काही असू द्या, तुम्ही तो प्रमोट करा तुमचा प्रोडक्ट ते ट्रेडमार्कच्या नावाच्या हिशोबाने. म्हणजे आपण TM लावतो आणि R लावतो, त्याला ट्रेडमार्क म्हणतात. आणि कंपनी वेगळी असते. कंपनी जी आपण MCA मध्ये रजिस्टर करतो, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स बरोबर, त्याचं नाव वेगळं असतं. ती LLP सुद्धा असेल किंवा पार्टनरशिप असेल, ती वेगळी असते. आणि प्रोडक्टचं नाव वेगळं असतं. जसं आपलं आता HUL आहे, हिंदुस्तान युनिलिव्हर. आता हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये अनेक प्रोडक्ट आहेत, पण कंपनी वेगळी आहे ना. तर तसं तुम्ही विचार करा. आणि असं विचार करा की ते प्रोडक्टचं नाव जे तुम्ही ठेवता ना, ते आज तो प्रोडक्ट कसा आहे तसा त्या हिशोबाने विचार न करू, पुढे जाऊन तो प्रोडक्ट कुठे कुठे पोचणार आहे आणि कसा निर्माण होणार आहे आणि त्याची ग्रोथ कशी होणार आहे, हे जरा फॅक्टर्स लक्षात घेऊन मग ते प्रोडक्टचं नाव तुम्ही ठरवलं तर तुमच्यासाठी बरं होईल. कारण मग परत नाही तर तुम्हाला ते ट्रेडमार्कची प्रक्रिया चालू करायला लागेल. ट्रेडमार्कची प्रक्रिया आय थिंक सगळ्यात टाइम कन्झ्युमिंग प्रक्रिया आहे आपल्या अख्ख्या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये. म्हणून हे तुम्ही, आणि जेव्हा पण तुम्ही नाव घेता ना, तुम्ही एक नाव सिलेक्ट करा, पण जेव्हा रजिस्टर करताना ते नाव, तेव्हा त्याच्या आजूबाजू 3-4 नावाचं रजिस्ट्रेशन सुद्धा करून घ्या. आणि नावावरून अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे. तुमची सेल ऑनलाईन झालेली आहे. तुमचा एक कंपनीचा प्रोफाईल तुम्हाला ऑनलाईन निर्माण करायला लागतो. मग तुम्हाला हे पण बघायला लागतं आजच्या काळात की त्याचं वेब डोमेन अवेलेबल आहे का त्या नावाचं. कधी कधी काय होतं की आपल्याला .com मिळत नाही, म्हणून आपण .org जातो का .net जातो, .co.in जातो. आपल्याला सपोज आपला बिझनेस जर का जगप्रसिद्ध करायचा आहे, आपल्याला माहिती आहे की आपलं त्याला इंटरनॅशनल डिमांड आहे, मग जरा .co.in किंवा .net त्याला चांगलं दिसत नाही, म्हणून आपल्याला .comच पाहिजे असतं. मग ते सुद्धा आधी रजिस्ट्रेशनचा प्रोसेस जेव्हा चालू करता नावाचा, म्हणजे ट्रेडमार्कचा आणि कंपनीच्या नावाचा, म्हणजे डोमेनचा पण नाव तुम्ही ध्यानात ठेवा की हा अवेलेबल आहे का. कारण आपला अख्खा बिझनेस जगप्रसिद्ध आपल्या वेबसाईटच्या हिशोबानेच होणार आहे. मग जर का तुमचं प्रोडक्ट आहे जे B2C प्रोडक्ट आहे, म्हणजे जे बिझनेस टू कन्झ्युमर प्रोडक्ट आहे, जो डायरेक्ट कन्झ्युमरला दिसणार आहे, ते आता आपल्याला असं पण चेक करायला लागतं की त्याची इंस्टाग्रामवर अवेलेबिलिटी आहे का, फेसबुकवर अवेलेबिलिटी आहे का. कारण त्या मार्फाने तुम्ही ते तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहात. मग हे सगळं ध्यानात ठेवून मग नावावर या अवेलेबल आहे का. आणि जसं मी म्हणालो, डोमेन पण तुम्ही 2-3 डोमेन विकत घ्या जे इंटरनेटमध्ये मिळतात. कारण
काय काय होतं डोमेनमध्ये आम्ही बघितलेलं आहे की डोमेन तुम्ही विकत घेता आणि त्याच्या आजूबाजूचे जे 2-3 लेटर चेंज करून कॉम्पिटिटर्स ते डोमेन विकत घेता आणि मग तुम्हाला ते त्रासदायक होऊन जातं. मग तुम्हीच ते आधी खरेदी करा. हे जे गोष्टी आहेत ना, हे खूप इम्पॉर्टंट आणि नेसेसरी स्पेंड्स आहेत. कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्हाला हे करावं लागतात. फ्युचरमध्ये सेफगार्ड करण्यासाठी सगळ्या आजूबाजूनी तुमचा उद्योग. याच्यावरून एक उदाहरण आठवलं, एक न्यूज आठवली. बेसिकली मी न्यूजमधून असल्यामुळे मला न्यूज आठवली की एका मुलाने एक कंपनी रजिस्टर होणार होती, पण त्याच्या आधीच त्याच नावाचं एका मुलानं एक डोमेन खरेदी केलं आणि त्याच्यानंतर त्या कंपनीला म्हणजे जेवढ्या पैशांमध्ये खरेदी केलं होतं त्याच्या कयेक पटीनं जास्त त्याने त्याच कंपनीला विकलं होतं. बरोबर आहे. म्हणून जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेला ही गोष्ट बघणं महत्त्वाचं आहे. आता तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीनं जे ब्रँड नेम आहे ते वेगळं असू शकतं आणि कंपनी नेम हे वेगळं असू शकतं. नाहीतर मला आतापर्यंत मी इमॅजिन करायची की जे लाँग नेम असतात, एवढे लांब लांब नावं असतात काही काही कंपनीजचे, मग ते आपला ब्रँड कसा प्रमोट करत असतील. मग हे कन्फ्युजन क्लिअर झालंय. पण एक महत्त्वाचा प्रश्न की ब्रँड नेम जे आहे, आता तुम्ही सांगितलं की कंपनी नेम वेगळं असू शकतं, ब्रँड नेम वेगळं असू शकतं. मग हे ब्रँड नेम आपण प्रोटेक्ट कसं करायचं आणि दुसऱ्या कोणी वापरलं तर काय मग? आता प्रोटेक्ट कसं करायचं जे आहे आपण त्याला रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये टाकायचं. आता जेव्हा तुम्ही एक ब्रँड नेम रजिस्टर पण करायला जाता ना, त्याच्यामध्ये तुमचं ॲप्लिकेशन जेव्हा तुम्ही टाकाल, तेव्हा ते ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ते जेव्हा एक्सेप्ट होते, त्याची प्रक्रिया चालू होते की ते एक्सेप्टसाठी. आता जर का ते ऑलरेडी मार्केटमध्ये त्याचे सिमिलर नेम्स असतील, तर तुम्हाला ते तिकडे ऑब्जेक्शन येत जातील. पण जेव्हा ही प्रक्रिया चालू होते, जेव्हा ते ॲप्लिकेशन तुमचं एक्सेप्ट होतं आपलं गव्हर्नमेंट आपलं जे जे डिपार्टमेंटमध्ये, तेव्हा तुम्ही आर म्हणून तो लोगो लावू शकता. तुमच्या जे आपण बघतो छोट्यामध्ये कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये असतं कुठल्याही हो, ब्रँड असतं. नेमचे, ते लावायला चालू करू शकतात की तुम्ही हे रजिस्टर केलेलं आहे. अच्छा. जेव्हा त्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया कंप्लीट होईल, तेव्हा तो IP तुम्ही तुमच्या ॲसेटमध्ये पण ॲज अ इमूव्हेबल प्रॉपर्टी सुद्धा ठेवू शकता. कारण तुमचं जे बिझनेसचं गुडविल आहे, तो त्या ॲसेटच्या वर अवलंबून असतो. हां. ह्याच्यामध्ये खूप अतिशय महत्त्वाचा एक पॉइंट आहे की जेव्हा तुम्ही एक गोष्ट चालू करता आणि त्याचं नाव तुम्ही बनवलेलं आहे मार्केटमध्ये, त्याचं ग्रोथचा फॅक्टर तुम्ही आहेत. आपण एक उदाहरण घेऊया. सपोज एक XYZ म्हणून एक प्रोडक्ट आहे. XYZ मी 15 वर्षापूर्वी निर्माण केला. मी एकटा होतो. ते XYZ जे प्रोडक्ट आहे ते आता जग प्रसिद्ध झालंय. ती $multi-billion कंपनी झाली आहे. ठीक आहे. तर ते जे नाव आहे, ते नावाचं ट्रेडमार्क जे असतो ना, ते ट्रेडमार्कची ओनरशिप 2 प्रकारांनी असते. एक आहे की मी आयदर जो मी इंडिव्हिज्युअल आहे, मी जर का कंपनीमध्ये पण तो वापरत असेल ते नाव, तर मी ते ट्रेडमार्क माझ्या नावावर ठेवू शकतो. आयुष्यभर, कंपनीच्या आयुष्यभर, त्या बिझनेसच्या आयुष्यभर मी माझ्या नावावर ठेवू शकतो किंवा ते कंपनीवर रजिस्टर करू शकतो. आता मी का म्हणतोय माझ्या नावावर? कारण हे मी घडवलेलं प्रोडक्ट आहे, माझं प्रोडक्ट आहे. मी ह्याचं ग्रोथ मागे त्याचा ग्रोथचा फॅक्टर मी कर्ता-धर्ता आहे. आहे. कर्ता-धर्ता मी आहे. म्हणून हे मी कंपनीला फक्त एक यूजसाठी देऊ शकतो. त्याच्यामागे कंपनी सुद्धा मला रॉयल्टी देऊ शकते. अच्छा. म्हणून जेव्हा पण तुम्ही एक काय निर्माण करत आहात स्वतःनी, नेहमी लक्ष द्या की ह्याचा ट्रेडमार्क जो आहे तो तुमच्या स्वतःच्या नावावर आहे अँड नॉट ऑन कंपनी किंवा पार्टनरशिप फर्मच्या नावावर. मग तुम्ही त्याचा हक्क बाळगू शकता फ्युचरमध्ये. हे खूप गरजेचं आहे आणि हे लक्षात ठेवा. म्हणजे जर नवीन एंटरप्रेन्योरनी ह्याचं खूप लक्ष ठेवलं पाहिजे. कारण जेव्हा हे इन्व्हेस्टर वगैरे इन्व्हॉल्व्ह होतात कंपनीमध्ये, हे ह्याचा फायदा खूप घेतात. आपण बघितलं असेल की खूप जागी ब्रँड नेम मागे खूप सारी लढाई होतात मार्केटमध्ये हो. आणि इतर गोष्टी. ह्याच कारणामुळे की तो ब्रँड नेम कंपनीवर रजिस्टर होतो. आता इथं कंपनीवर रजिस्टर झाला, मग दर शेअर होल्डरवर कडे त्याचा हक्क असतो ॲज कम्पेअर टू तुमच्या स्वतःकडे. अच्छा. ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. आता तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी बोललात, पण त्याच्यामध्ये लक्षात ठेवा आणि चुका झाल्या नाही पाहिजे असंही तुम्ही सांगितलं. चूक झाली तर काय होऊ शकते हेही सांगितलं. पण तुम्ही एवढ्या वर्षांपासून या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देताय, ॲडवाईस करताय. तर तुमच्या एक्सपिरियन्समध्ये सर्वात जास्त चुका रजिस्ट्रेशन करताना कोणत्या होतात? कोणत्या चुका केल्या जातात? रजिस्ट्रेशन करताना मी तेच म्हणालो, जसं मी आता उदाहरण दिलंय की माझ्या क्लायंटना माहिती होतं की म्हणजे पुढे जाऊन म्हणजे 5 वर्षानंतर आपण इंटरनॅशनल जाणार आहोत की ग्लोबल जाणार आहोत. तर तेव्हा त्यांनी रजिस्ट्रेशन आधी जेव्हा केलं होतं तेव्हा नॉर्मल पार्टनरशिप केली होती. आणि ह्याच्या मागे आणि लॉ तेव्हा पण होता म्हणजे की आपण FDI त्याच्यामध्ये घेऊ नाही शकत त्या टाईपच्या कंपनीमध्ये. तेव्हा त्यांनी नव्हती घेतली.
तेव्हा ते माझ्याकडे नव्हते, तेव्हा ते दुसऱ्या कडे म्हणजे त्यांचं बिझनेस वेगळ्या प्रकारे चालू होता. पण जेव्हा माझ्या ध्यानात हे आली, मग ही प्रक्रिया आम्हाला परत चालू करायला लागली परत रजिस्ट्रेशनची. कारण मग नंतर त्यांना मागणी आली तिकडच्या फॉरेन इन्व्हेस्टरची. म्हणून फ्युचर जे आहे ते जरा क्लॅरिटीनी जरा विचार करा. हं. कदाचित तो फ्युचर तुम्ही विचार करत असाल की 2 वर्षात येईल. 2 वर्षात नाही तर 5 वर्षामध्ये तर येईलच येईल. हो. म्हणून फक्त तुम्ही ते 2 वर्ष धरून नका चालू. ती गोष्ट घडणार आहे हं, हे ध्यानात ठेवून रजिस्टर पुढे करा. आणि जसं मी म्हणालो की चुकी मेनली कुठे होते की आपले जे मुद्दे आहेत रजिस्टर करताना आपण ते कन्सल्टंट समोर मांडत नाही. आपले जे फ्युचर गोल्स आहेत ते मांडा. मग आणि ते ध्यानात ठेवा काही गोष्टींची, जसं तुमचं इन्कम टॅक्समध्ये ह्याला काय तुम्ही विचारा, ह्याला इन्कम टॅक्समध्ये आपण काय बेनिफिट आहे का, किंवा मी माझ्या बिझनेसमध्ये काय चेंज करू शकतो का, स्टार्टिंगमध्ये आपण काय बेनिफिट उचलण्याचे इन्कम टॅक्समध्ये किंवा GSTमध्ये. कन्सल्टंटला विचारा. तो जर ते तुम्हाला सांगेल ना, इमिजिएटली रजिस्टर पण नका करू. जाऊन बाकीचे जे उद्योग करतायत त्या लाईनमध्ये त्यांना पण जाऊन भेटा आणि विचारा की मी हे चालू करतोय, ह्याच्यामागे तुम्हाला काय वाटतंय का, मी काय गोष्टींचा लाभ घेऊ शकतो. जसं उद्यम म्हणाला, आता काही लोक उद्यम रजिस्टर करत नाहीत स्टार्टिंगमध्ये. जेव्हा त्यांना ती गोष्ट पाहिजे असेल तेव्हा ते त्याच्यामागे परत 1-2 दिवस लागून रजिस्टर करून घेतात. मग ही गोष्ट नंतर घडू नये म्हणून ती आधीच करून घ्या. आणि मग इन्कम टॅक्समध्ये कसं होतं, स्टार्टअपला आपल्याला एक मुद्दा आहे की आपण स्टार्टिंगचे 10 मधून 3 वर्ष फुल्ली आपले जे इन्कम आहे ते टॅक्स फ्री करून घेऊ शकतो. कुठले 10 आहेत, कुठले 3 वर्ष ते आपल्याला सिलेक्ट करायचे हो, असतात. बरोबर. मग ह्याचा लाभ तुम्ही कसं घेऊ शकता, ह्याचं प्लॅनिंग कसं करू शकता, हे रजिस्टर करण्याआधी तुम्ही कन्सल्टंट बरोबर आणि इतर लोकांबरोबर ह्याच्याबरोबर चर्चा करा की आपण हे कसं करू शकतो. राईट. आणि जेव्हा आपण हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये खूप वेळा असं होतं की आपण बँक अकाउंटमध्ये पण जे आपल्याला शेअरचे जे अमाऊंट टाकायचे, जसं मी म्हणालो, आपण जर का 50-50 टक्क्यांनी शेअर होल्डर असलो तर बघा की तो 50% जे आहेत, कधी कधी काय होतं की त्यांच्या स्वतः म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये जर का 50,000 नसतील तर तुम्ही 30,000 टाकाल आणि तुमच्या मिस्टरांच्या अकाउंटमधून किंवा तुमच्या इतर लोकांच्या नातेवाईच्या अकाउंटमधून ते बाकीचे अमाऊंट ट्रान्सफर करतील. मग ही चुकी होऊन जाते. ह्याला परत करेक्ट करायला लागतं. मग हे सगळे जी गोष्टी आहेत छोटी छोटी, हे तुम्ही बघा. आणि काय कुठलाही रजिस्ट्रेशन करताना कुठलाही स्टेप घेताना आधी 10 वेळा लोकांना विचारा आणि मग तो स्टेप घ्या. घाईमध्ये करू नका फक्त तुम्हाला. कारण काय होतं, खूप जागी लोक आपले बायर म्हणतात की तुम्ही पटकन रजिस्टर करून घ्या आणि मगच आम्ही पेमेंट करतो. त्यांच्यातर्फेनी ते चुकीचं नाही बोलत आहेत, पण तुम्ही जरा थोडं घाईनी न केलेलं बरं ते. जरा विचारून करा. खरंय, खरंय. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की जास्त पैसे किंवा जास्त बेनिफिट जर आपल्याला मिळवायचे असतील तर या सगळ्या गोष्टींचा विचार करणं महत्त्वाचं आहे. आता आपण या एपिसोडच्या शेवटाकडे आलेलो आहोत. तुम्ही तसं तर ही संपूर्ण प्रक्रिया खूप सोप्या शब्दांमध्ये सांगितली आहे. पण आपल्याला बघणारे, ऐकणारे छोट्या छोट्या सिटीजमधले, मग ते नांदेड असेल, कोल्हापूर असेल किंवा इतरही, नागपूर आहे, नाशिक आहे, या सिटीजमधले छोटे असं म्हणता येईल की तरुण आहेत या टायर 3 सिटीजमधले. तर त्यांना तुम्ही की ॲडवाईस काय द्याल या कार्यक्रमाच्या शेवटी? बघा, रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ना, ती एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया तुम्ही तेव्हाच करू शकाल योग्य पद्धतीने जेव्हा तुम्ही उद्योगामध्ये उतराल. जसं मी दर एपिसोडमध्ये म्हणतो, तुम्ही ह्या समुद्रात उडी टाका, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल हे सगळं. आता हा एपिसोड बघून घाबरू नका की आपण काय काय म्हणजे आपल्याला करायला लागतंय. आपण उद्योग चालू केला आहे एक एक चांगल्या गोष्टीसाठी आणि भल्यासाठी, त्याचा काहीतरी लाभ घेण्यासाठी. आता रजिस्ट्रेशन केल्यामागे एवढा विचार करायला लागतो. काही जास्त विचार करायला लागत नाही. तुम्ही जेव्हा उद्योग एक गोष्ट चालू कराल ना, मग आपोआप ते तुम्हाला कळेल की ते काय आणि कसं करायचं. आणि जसं मी म्हणालो, जेव्हा तुम्ही उद्योग चालू करता तेव्हा इतर लोक पण तुमच्याबरोबर जुळून जातात हे सगळी प्रक्रिया सोपी करण्यासाठी. म्हणून सर्वात प्रथम तर घाबरू नका, उडी टाका. आणि तुमच्या पर्सनल अकाउंटमध्ये रजिस्टर केल्याशिवाय पैसे येत आहेत ना, तर येऊ द्या. आधी ते चालू करा ना, नंतर काय होईल ते आपण बघून घेऊ. त्याच्यासाठी आमच्यासारखी लोक आहेत, मी आहेच. तर तुम्ही काही पण झालं तर आधी विचार करा, काय म्हणजे कुठली गोष्ट उद्योग करायचा आणि मग उडी टाका. रजिस्ट्रेशन प्रोसेसला घाबरू नका, पण रजिस्टर करा बिझनेस आणि लिगली करा. आणि सगळे जे आपले नियम आहेत, कंपनीज ॲक्टचे असो किंवा बाकी कुठलेही शासकीय नियम आहेत कॉर्पोरेटमध्ये, ते पाळा. त्याचा फायदासुद्धा खूप आहे. गव्हर्नमेंट खूप त्याला लाभसुद्धा देतं जेव्हा तुम्ही हे सगळे नियम आधीपासून पाळत असता तेव्हा. म्हणून तुम्ही
ह्या पद्धतीने जर का उद्योग कराल तर तुमचं यश होईलच. निश्चितच. आणि त्यामध्ये आपलं हे जे पॉडकास्ट ऐकल्यानंतर यशस्वी तर होणारच आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर आपले जे मराठी तरुण आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं उद्योग करू शकतील, यशस्वी बिझनेसमॅन होऊ शकतील अशी अपेक्षा आपण करूयात. तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि यासोबतच आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही तुमचे सजेशन्स किंवा तुम्हाला ज्या टॉपिकविषयी जाणून घ्यायचं आहे, ज्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत त्या कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज 18 लोकमत.